नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. बघा, आजचा आपल्या चालू घडामोडीच्या सिरीज मधला पहिला प्रश्न. इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपल्याला इंडिगोच्या कार्यकारी अधिकारीपदी विचारलंय. पीटर एल्बस, विल्यम वॉल्श, राहुल भाटिया आणि चंचल कुमार. तर बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विल्यम वॉल्श, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, काळ्या निळ्या रेषा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आपल्याला परीक्षेमध्ये एखादी साहित्यकृती आणि तिचे लेखक किंवा आत्मचरित्र हे कोणाचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जातं, ही कोणाचं आत्मचरित्र आहे किंवा यांचं आत्मचरित्र कोणतं, ही नावं आपल्याला परीक्षेला विचारली जातात. बघा, इथे पण आत्मचरित्राचं नाव दिलेलं आहे आपल्याला. काळ्या निळ्या रेषा हे आत्मचरित्र. तर बघा, राजू बाविस्कर, लोकेश चंद्र, राहुल शेवाळे की पृथ्वीराज पीबी. तर काळ्या निळ्या रेषा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? राजू बाविस्कर यांचं आहे. कधी कधी प्रश्न आहे ना, आपल्याला क्रॉस फिरवला जातो, राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? तर तेव्हा उत्तर काय येणार आपलं? काळ्या निळ्या रेषा. नेक्स्ट वन, मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून आता सध्याने नवनियुक्त झालेले आहे त्या कोण? तर बघा, इक्बाल सिंह चहल, भूषण गगरानी, अश्विनी भिडे की लोकेश चंद्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अश्विनी भिडे. हा प्रश्न या वर्षीचा आपल्याला महत्वाचा आहे. IMPA येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये हा महत्वाचा आहे, कारण त्या कोण आहेत? तर पहिल्या महिला महानगरपालिका आयुक्त. प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने आतापर्यंत एकूण किती वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे? बघा, प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीला काय केलं जातं? परेड सादर केली जाते, तिथे चित्ररथ सादर केले जातात. तर ह्या वर्षी म्हणजे 2026चा ही चित्ररथाचा पुरस्कार कोणाला मिळालाय? पहिल्या क्रमांकाचा आपल्या महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्राने गणेशोत्सवावर जे काही चित्ररथ सादर केला होता त्याला प्रथम क्रमांक मिळाला. पण प्रश्न बघा काय विचारलाय, आतापर्यंत एकूण किती वेळा प्रथम क्रमांक मिळालाय? मी जस्ट सांगितलं की 2026चा पण मिळवलाय आपल्या महाराष्ट्राने, पण महाराष्ट्राने आतापर्यंत किती वेळा पटकावलाय? 5 वेळा, 10 वेळा, 8 वेळा की 7 वेळा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आतापर्यंत महाराष्ट्राने 8 वेळा चित्ररथाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? नवीन उपप्रमुख विचारलंय आपल्याला, मुख्य नाही, उप विचारलेलं आहे. दिनेश त्रिपाठी, धीरज सेठ, वीर विक्रम यादव आणि लोकेश चंद्र. तर धीरज सेठ यांची भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? हाही महत्वाचा प्रश्न आहे बघा, की 1 एप्रिल 2026 आपल्याला माहिती आहे की 1 एप्रिल 1935 ला RBI, भारतीय रिझर्व्ह बँक, बरोबर, याची स्थापना झालेली होती. RBI म्हणतो आपण त्याला. तर 2026 ला कितवा वर्धापन दिन येणार मग? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 91वा वर्धापन दिन 1 एप्रिल 2026 ला RBIचा सादर करण्यात आला, साजरा केला. कारण 1 एप्रिल 1935 ला स्थापना झाली होती. तिचं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? तर 1949 मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच तारांगण उभारले ते कोणत्या शहरात? तर त्याचं उत्तर आहे बघा, शहापूर या शहरात ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण उभारण्यात आलेले आहे. बघा, पुढचाही महत्वाचा प्रश्न आहे आजचा. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सचिव म्हणून, मंत्रालय कोणतं आहे बघा? माहिती आणि प्रसारण मंत्रालय. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लोकेश चंद्र, चंचल कुमार, राहुल शेवाळे की धीरज सेठ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, वीर विक्रम यादव, अश्विनी भिडे, पृथ्वीराज पीबी की राजू बाविस्कर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महत्वाचा प्रश्न पुढचा, भारताचे सध्याचे संरक्षण प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे, अनिल चौहान, उपेंद्र द्विवेदी की अमरप्रीत सिंग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनिल चौहान हे भारताचे सध्याचे संरक्षण प्रमुख आहेत. हाही आपल्याला सर्व सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये नेहमी येणारा प्रश्न पाठच करून ठेवायचा आहे. भारताचे सध्याचे संरक्षण प्रमुख कोण आहे? तर अनिल चौहान. भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, भारतीय लष्कराचे प्रमुख म्हटल्या धीरज सेठ, दिनेश कुमार त्रिपाठी, उपेंद्र द्विवेदी आणि चौथा पर्याय आहे संजय वात्स्यायन. तर उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3. नौदल प्रमुख म्हणून सध्या कोण कार्यरत आहे? बघा, एका अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की भारतीय वायुदलाचे उपप्रमुख म्हटलंय. इथे म्हटलंय नौदल प्रमुख म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी, नामेश कपूर, अनिल चौहान की अमरप्रीत सिंग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. भारतीय वायुसेनेचे प्रमुख कोण आहेत? बघा, अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला नौदल प्रमुख विचारलं होतं आणि आता वायुसेनेचे प्रमुख विचारलंय. संजय वात्स्यायन, अमरप्रीत सिंग, नामेश कपूर आणि उपेंद्र द्विवेदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरप्रीत सिंग हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत. योग्य जोडी ओळखा असं सांगितलं इथं, म्हणजे बरोबर कोणत्या आहे? म्हणजे इथं नावं दिलेली आहे आणि उपलष्कर प्रमुखांची नावं दिली, सध्याचे कोण आहेत. तर याच्यातली जोडी योग्य कोणती आहे, बरोबर कोणती आहे? भूदल लष्कर उपप्रमुख धीरज सेठ, तर हेही विधान बरोबर आहे. नौदल लष्कर उपप्रमुख संजय वात्स्यायन, हेही बरोबर आहे. वायुदल लष्कर उपप्रमुख नामेश कुमार, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे इथे आपलं उत्तर काय येतं? वरील सर्व जोड्या योग्य आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? अश्विनी भिडे, सुजाता सौनिक, सुनेत्रा पवार की वर्षा गायकवाड? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक. बघा, सुनेत्रा पवार 3 नंबरला दिले. तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहे? तर सुनेत्रा पवार. नेक्स्ट, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? हाही आपल्याला परीक्षेला येणारा महत्वाचा प्रश्न. पृथ्वीराज पीबी, चंचल कुमार, धीरज सेठ की अश्विनी भिडे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पृथ्वीराज पीबी यांची मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हाही प्रश्न हमखास येणार. हा तर 100% येणार. तिथं IMP म्हटलं होतं, पण मी इथे सांगणार की 100%. चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते पद कोणी पटकावले आहे? जस्ट आत्ताच पुरुष कुस्ती स्पर्धा पण झाल्या महाराष्ट्र केसरी, तर त्याच्यामध्ये विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते आहे महेंद्र गायकवाड. हर्षवर्धन सदगीर नाशिकचे, नाशिकमध्ये अकोला, आणि तिकडे महेश गायकवाड सोलापूर. पण आपल्याला इथे विचारलंय चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती वेदिका सासने, अमृता पुजारी, भाग्यश्री फण की कोमल गोसावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमृता पुजारी ही चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती ठरलेली आहे. नेक्स्ट, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उपविजेता कोण ठरले? आता विजेता कोण ठरली आहे? अमृता पुजारी ही कोण आहे? विजेता. जस्ट आपण अगोदरच्या प्रश्नात बघितलं, पण आपल्याला उपविजेता विचारलंय, तर उपविजेता कोण आहे? वेदिका सासने. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उपविजेता कोण? वेदिका सासने, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची उपविजेता. नाहीतर आपण नेहमी पाठांतर करताना जे महत्वाचं म्हणजे विजेता विजेता हेच लक्षात ठेवतो, पण परीक्षेला उपविजेता विचारला जातो. इराण देशाने कोणत्या समुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? बघा, इराण देशाने समुद्रधुनीतले जे काही जलवाहतूक आहे ती रोखली आहे त्याच्यामुळे. पण त्या समुद्रधुनीचं नाव काय हे विचारलंय. मलाक्का,
होमुर्ज, डोहर, जिब्राल्टर. तर हा गाजलेला प्रश्न ह्या वर्षीचा सध्या चालू असलेला तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 होमुर्ज. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29 महानगरपालिका. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? हाही प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण याचं उत्तर आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर. हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. पर्याय क्रमांक 2. मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? बघा, मेट्रोचं जे नेटवर्क आहे त्याच्या आकारमानानुसार विचारलंय आपल्याला की भारताचा जगात कितवा क्रमांक आहे, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात म्हटलंय भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तिसरा. मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत जगातील पहिल्या 2 क्रमांकाचे देश कोणते? अगोदर विचारलं आपल्याला की भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो, आणि नंतर विचारलंय जगातील पहिल्या 2 क्रमांकाचे देश कोणते, म्हणजे तिसरा आपला भारत आहे. तर पहिले 2 कोण? चीन आणि अमेरिका, चीन आणि रशिया, अमेरिका आणि जपान, भारत आणि चीन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन आणि अमेरिका हे पहिल्या 2 क्रमांकाचे आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत. नेक्स्ट, जागतिक नारळ उत्पादनात सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे? जागतिक स्तरावर विचारले आपल्याला. आणि कसलं उत्पादन? नारळ उत्पादनामध्ये. तर बघा, इंडोनेशिया, भारत, फिलिपिन्स की श्रीलंका? तर नारळ उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा विचारले, प्रथम क्रमांक वगैरे असं नाही सांगितले, वाटा विचारले. सर्वाधिक वाटा हा आपल्या भारताचा आहे. पर्याय क्रमांक 2. डान्सिंग मिसाईल, मिसाईलचं नाव आहे डान्सिंग मिसाईल म्हणून ओळखले जाणारे, डान्सिंग मिसाईल म्हणून ओळखले जाणारे क्षेपणास्त्र कोणते? तर त्याचं नाव काय आहे? सेजल. सेजल क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? मग प्रश्न इथे अगोदर काय तयार होतो ते लक्षात घ्यायचं की डान्सिंग मिसाईल असलेलं क्षेपणास्त्राचं नाव काय? तर त्याचं उत्तर आहे सेजल. किंवा विचारतील सेजल क्षेपणास्त्र हे कोणत्या प्रकारातले? तर डान्सिंग मिसाईल म्हणून ओळखले जाणारे, डान्सिंग मिसाईल म्हणून ओळखले जाणारे. मग ते कोणत्या देशाचं? इस्रायल, इराण, भारत की उत्तर कोरिया? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इराण. बघा, आजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.